साठी सोनालीताई यांना विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे. सोनालीताई यांना मनोगत व्यक्त करायचं. एक सर्व महिला मंडळी यांनी फक्त 5 मिनिटं बसून घ्यायचंय. यानंतर आपण जे लाईट्स आहेत आपले ते बंद होणार आहेत. 5 मिनिटं बसून घ्या. 5 मिनिटं मनोगत ऐकून जावा. मनोगत फार महत्वपूर्ण आहे. कोणीतरी आपल्यापैकी बोलणार आहे तेवढं ऐकून जावं. 5 मिनिटं बसून. नमस्कार सगळ्यांना. आणि मला माहिती आहे थोडा वेळ झालाय, सगळ्यांना खूप भूक लागली, मलाही लागली, पण इथे मला खरंच अँकरिंग करणाऱ्या दादांसाठी मी खरं तर खास आज वरती आले. दिवस अमोलचा आहे, रुचिकाचा पण आहे, पण त्याला खरंच दादा तुम्ही जो एक आकार दिला आहे आणि जे तुम्ही एन्थुझियाझम इथे कंटिन्यू ठेवला आहे त्याच्यासाठी खरंच तुमचं कौतुक आहे. प्लीज सगळ्यांनी टाळ्या असू दे. दादा तुमचं नाव? अँकर सद्दाम शेख. सॉरी मी विसरलो नाव आहोत. अँकर सद्दाम शेख. सद्दाम दादा म्हणून? हा जी बिलकुल. प्लीज सगळ्यांनी जोरदार टाळ्या होऊ द्या सद्दाम दादांसाठी. काय ते टॅलेंट आणि काय ते प्रस्तुतीकरण खूपच सुंदर. पण त्याच्या आधी मला दादा माझ्या भावांचे कौतुक करत आहे तुमच्यासोबत. मी अमोलला आणि राजे, प्लीज तुम्ही स्टेजवर दोघं आलात तर खूप बरं होईल. शंभूराज राजे, अमोल. येस ऑफकोर्स विजू आणि अभिजित पण पाहिजेत मला स्टेजवर. अभिजित दादा कॅमेरा कोणाला तरी हँडओव्हर करा. ठीक आहे मी आहे स्टेजवरच आहे. नाही प्लीज प्लीज अभिजित. कॅमेरामॅन इज ऑलवेज बिहाइंड द कॅमेरा. तर विजू तुझं ताई मला खूप आठवते. प्लीज एकदम म्हणत ये ताई. नमस्कार. राम राम ताई. कुठे गेला विजू? विजूला कॉल आला थोडा. ओके ठीक आहे. तर हे आमचे प्रोडक्ट्स आहेत. अभिजित, अमोल, राजे, विजू, जे की खूप चांगल्या पद्धतीने काय म्हणू आपण निवडून नाही खूप चांगल्या पद्धतीने निखरून बाहेर आले. आणि आता आमचा अमोल दादा जीवनाची एक नवीन वाटचाल सुरू करत आहे. तर मी त्याला खूप शुभेच्छा दिल्या आणि थँक्स टू राजे. सगळं काही अरेंज केलं. मी त्याला खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला डान्ससाठी, बट तो म्हटला की नाही मला बिहाइंड द कॅमेराच आवडतं. तर त्याचा आनंद सलाखो पे. आणि माझं असंच आहे हिंदी मराठी सगळं मिक्स. माझ्या भावांसाठी मी 2 लाईन म्हणायची ते. भाऊ तो कधी जास्त बोलत नाही, तरी पण आमच्यात खूप भांडणं होतात. आमच्यात सिरियसली खूप भांडणं होतात. तो लहान आहे पण तो मोठ्यासारखा वागतो माझ्यासोबत. त्याला उगाच हसवायला आणि चिडवायला मला खूप आवडतं. मला कधी काही पाहिजे असलं की त्याच्याकडे जाऊन डायरेक्ट जे हवं ते मागायला खूप मजा येते. आतापर्यंत त्याने मला काही दिलं नाही जे मी मागितलंय ते सगळं मला आईच देते, पण तरी त्याला मागायला त्याला चिडवायला मला खूप मजा येते. तो कधीही बोलत नाही पण लगेच काही देत सुद्धा नाही. तो कितीही वाईट दिसत असेल, तो कितीही वाईट दिसतो हे सांगून आमच्या दोघांचे दिवस जातात. अरे तू कसा दिसतोय, कसे कपडे घातले, अरे काय हालत बनवली, असं बोलूनच आमचे दिवस जातात. जेव्हा आम्ही भेटतो, आम्ही भेटून कधीच एकमेकाला अरे तू कसा विचारत नाही, अरे हे काय कपडे घातलेत असंच बोलतो. आणि त्यानंतर आमचं कधीही पटत नाही, पण तो दिसला नाही की करमत पण नाही. एखाद्या वेळेस आईच्या घरी गेला आणि तो नाही दिसला, अमोलच्याही बहिणींचं तेच झाले की बा आम्ही पण मामाच्या घरी कधी गेलो, अमोल नाही दिसला, मम्मीच्या घरी गेल्यानंतर हा दिसला नाही की आम्हाला करमत नाही. आणि खरंच यांच्यासारखे भाऊ मिळायला नशीब लागतं. खरंच आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ माय ब्रदर्स की आजकालच्या जनरेशनमध्ये आई वडिलांना एवढा रिस्पेक्ट देणारे आणि आई वडिलांच्या शब्दाबाहेर न जाणारे भाऊ मिळायला, कुठलेही व्यसन नाही, कुठलीही वाईट सवय नाही, असे भाऊ मिळायला खरंच खरंच खूप नशीब लागतं. खरंच सो प्राऊड ऑफ यू राजे आणि अमोल तुझं पण. आणि प्लीज एकदा जोरदार टाळ्या होते आमच्या प्रोडक्टसाठी जे खूप चांगले निघालेले आहेत. आणि यांची जी एक्सपायरी डेट असते ना खराब होण्याची, त्याची गॅरंटी मी घेते की यांची डेट ती कधीच येणार नाही खराब होण्याची. सो थँक्यू सो मच. आणि सद्दाम दादा तुमचं खूप खूप कौतुक. थँक्यू सो मच. प्लीज टाळ्या होऊ द्या सगळ्यांसाठी. हॅलो, इथे आलेल्या सगळ्यांचे खरंच मनापासून खूप आभार. अजय सोडा यांनी मेसेज द्यायचा.
ऍक्च्युली असा प्रॉब्लेम होतो ना की आपल्या मराठा समाजात मुलींना म्हणजे बाहेरच म्हणजे डान्स वगैरे करायला जास्त परमिशन नसते. त्याच्यामुळे मी असा एक विचार केला की यांना पण थोडंसं मोकळं करता यावं, यांना पण यांचे विचार मांडता यावे, म्हणून हे फंक्शन मी अरेंज केलं होतं. याचं खास प्रयोजन हेच होतं की माझ्या बहिणींना सगळ्यांना सुख मिळावं, त्या सगळ्या सुखी राहाव्या आणि नेहमी आनंदी राहाव्या. आणि जे जे त्या सगळ्यांनी मिळून साध्य केलं त्याबद्दल त्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. सद्दाम दादा, शंभू राजांनी माझे स्वप्न साकारलंय, त्यांचे पण खरंच खरंच धन्यवाद. आणि अभिजित दादाचे पण धन्यवाद. आणि एक शेवटचा सल्ला, तुमच्या भाऊजींना प्लीज खुश ठेवत जा यार, प्लीज. धन्यवाद.